संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप, म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा। संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया, म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा। नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीव लगा जन्मो जन्मी, म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा। विठ्ठल 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 योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। समचरण सरोजम सांसणीलाभदाभं, जगन्निहित पाणि मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नामाने, पांडुरंगा करू प्रथम नामाने, हे दुसार चारण, दुसार चारण, संताती त्यांच्या कृपा झाले, कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप, म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त वेळी, प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया। राजे, आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा उपदेश छत्रपती शिवबाराजांना करणारे भगवान श्री तुकोबाराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त, चारही युगामध्ये भगवान परमात्म्याशी संलग्न असणारे भक्त, भक्त शिरोमणी नामदेवराया यांचा गोड आणि चिंतनीय अवघ्या 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला। विठाला
कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय, जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तर परात्पर परमेश्वर, परम राज्य परम रसिक, भक्तवांछल कल्पतरू, भक्तवांछल दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, सकल साधू संतांच्या शुभ आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थ वडनेरकर सर्वांच्याच अगदी कुशल मार्गदर्शनानं चालू असलेला हनुमान भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज रामविजय पारायण सोहळा आपल्या सप्ताहाचं वर्ष कितवं? 39वं वर्ष. म्हणजे जवळजवळ 3 तप आपल्या सप्ताहाला पूर्ण झालेले आहेत आणि 4थ्या तपामध्ये अतिशय उत्साही पूर्ण आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं आमचं असणारं वावरण, त्याचबरोबर आजची आपली 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तारखेच्या संदर्भामध्ये जे मला संपर्क करत होते, ज्यांनी मला यूट्यूबला ऐकलं आणि यूट्यूबचं कीर्तन ऐकून मला खऱ्या अर्थानं तारीख दिली, असे आदरणीय परमार्थ स्नेही भास्कर काका बलमे काका तारखेच्या संदर्भामध्ये संपर्क करत होते. ताई कार्यक्रम ठेवायचा म्हणलं काही हरकत नाही, आणि इथे आल्याच्या नंतर सुंदर असं वातावरण, भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य नियोजन, आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं संत पूजन आहे असे श्री पाराजी बलमे, श्री कैलास खेमनर अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणानं सर्वांनी जमवलेला हा मेळ आहे, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला भव्यता दिव्यता लागलेली आहे, रंगदेवता लागलेली आहे. असे मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण भाऊंचं नाव काय? निलेश महाराज. एकदा टाळी वाजवा गड्या महाराजांसाठी. अतिशय सुंदर पखवाज वाजवतात. आणि मी आवर्जून माझ्या कीर्तनामध्ये सांगत असते बघा, या सजीव हाताच्या कातड्यानं ते निर्जीव कातडं वाजवणं आणि ते वाजवून आम्हाला डोलवणं एवढं सोपं नाही गड्या. कदाचित कीर्तन करणं सोपं आहे, परंतु मृदुंग वाजवणं ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये इंद्रायणी मातेच्या काठावरती 24 तास रियाज करावा लागतो. हिवाळ्याच्या दिवसातूनही अंगातून घाम निघावा तेव्हा तो मृदुंग आमच्यावरती कृपा करत असतो. महाराज, आमच्या 5ही बोटांचं रक्तशाही पुडीला लागलं जातं, त्यावेळी मृदुंग आमच्यावरती कृपा करत असतो. मृदुंग साधना सोपी नाही महाराज, फार अवघड आहे. अतिशय सुंदर पखवाज वाजवला, अंतकरणपूर्वक त्यांचे आभार. त्याचबरोबर सुंदर असे गायनाचार्य, अगदी स्वरातील स्वर, तालातील ताल, फुलातील सुगंध, गुळातील गोडवा, आदरणीय हरिभक्तपरायण महाराजांचं नाव काय? मारुती महाराज असतील. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण काका. बरोबर, आपणही सर्वजण आपल्या गावातील सगळी टाळकरी मंडळी, गायक मंडळी, कुणी माझ्या आजोबांच्या वयाचं आहे, कुणी माझ्या वडिलांच्या वयाचं आहे. इकडे सुद्धा या बाळगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या, जोरदार टाळी वाजवा. कारण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, सप्ताह सुरू झाला ना, 8 दिवस आम्हालाही वाटतं आमच्याही लेकराच्या गळ्यामध्ये टाळ असावा, पण एकदा का सप्ताहाचे 8 दिवस संपले रे संपले, आमचं परत बेकबे सुरू होतं. परंतु फडावरचे कीर्तनकार असं सांगतात, कुठलीच व्यक्ती टाळ वाजवू शकत नाही, ज्यांच्या अंतकरणातला महाराज विटाळ नष्ट झाला तेच माणसं टाळ वाजवू शकतात. टाळकऱ्याचं महत्व हे जगाच्या पाठीवरती अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचबरोबर आमचे विनेकरी बाबांकडे बघून साक्षात नामदेवरायांचं दर्शन झालं. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. त्याचबरोबर आमच्या तुळशीवाल्या आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, द्यावे तेवढे धन्यवाद त्यांनाही कमी. गोडशी हार्मोनियम जे वाजवतात, मला असं वाटतं काकांनी कुठे क्लासही लावला नसेल, कुठेही शिक्षणही घेतलं नसेल, परंतु ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायला गेलं तर उपजताची ज्ञानी, ना कुठे क्लास लावला ना कुठे शिक्षण घेतलं, परंतु अतिशय सुंदर हार्मोनियम वाजवतात. माझा आवाज काही इतका मोठा नाही गड्या, परंतु अगदी चांगल्या पद्धतीत माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. खऱ्या अर्थानं आज बोलावंसं वाटतंय, साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. एकदा टाळी वाजवा जोरदार. अतिशय सुंदर हरिपाठाला मी बघितलं कशी सिस्टीम लागली होती. तुम्ही आल्याच्या नंतर मला जरा बरं वाटलं, द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हालाही कमी आहेत. तुका म्हणे येथे असावे जातीचे, इथं जातीचंच माणूस लागतं, येड्या गबाळ्याचं हे काम नाही. त्याचबरोबर तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. सप्ताहामध्ये मी विशेषत्वानं 2 लोकांसाठी टाळी वाजवायला लावत असते. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. आपल्या
संपूर्ण सप्ताहासाठी जे अन्नदान करतात त्या अन्नदात्यांसाठी एकदा जोरदार आणि मनापासून टाळी वाजवा। त्याचबरोबर आपल्या गावचा प्रत्येक धार्मिक कार्यक्रम ज्यांच्यामुळे पूर्णत्वाला जातो असं आमच्या गावचं तरुण मंडळ, एकदा तरुण मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा गड्या। कारण बऱ्याचदा काय होतं, कीर्तन संपल्याच्या नंतर पंक्तीला बसायचं आम्हाला कळतं महाराज, परंतु ते पंगत वाढण्याचं काम खऱ्या अर्थानं गावातलं तरुण मंडळ करत असतं। आणि बाबा केटरिंग वाले लावले तर पैसे मोजावे लागतात हो, परंतु अतिशय धार्मिक कार्यक्रम आपल्या गावामध्ये गेल्या 39 वर्षापासून नामसप्ताह सुरू आहे। एक लक्षात घ्या गड्या, आवर्जून सांगेल मी, सप्ताह सुरू करणं फार सोपं आहे, फार सोपं आहे सप्ताह सुरू करणं, परंतु चिरंतरपणे तो सप्ताह टिकणं फार अवघड आहे, फार अवघड आहे। लॉकडाऊनच्या पर्व काळामध्ये बरेच सप्ते सुरू झाले, 2 वर्षापूर्वी 2 वर्ष 3 वर्ष सगळे सप्ते चालले, परंतु ते अखंडितपणे पुढे चालले नाही, त्यांचा खंड झाला। परंतु 39 वर्षापासून आपल्या वडनेर गावामध्ये नामसप्ताह सुरू आहे। आमच्या गावचा स्वाभिमान आहे महाराज, आमच्या गावात एवढ्या दिवसापासून नामसप्ताह सुरू आहे। त्याचबरोबर आदरणीय आमच्या भास्कर काकांनी सांगितलं, ताई आपल्याला कार्यक्रमाची शूटिंग करायची म्हणले, चॅनलवाले भेटतील का? खऱ्या अर्थानं हा पिरियडच असा आहे, या पिरियडमध्ये शक्यतो लोकल गायक वादक सुद्धा भेटत नाही। आता तुम्ही सगळे जाणती माणसं आहात, श्रावण महिना चालू आहे, लोकल माणसं सुद्धा शक्यतो भेटत नाही, परंतु आमच्यावरती अगदी नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व मितेश भैया या ठिकाणी नाशिकवरून आले, फक्त भास्कर मामांच्या शब्दामुळे। आणि एक सांगेल गड्या, आपण आयुष्यामध्ये सतत दुःखी असतो, पण आपल्याला हसवण्याचं काम खऱ्या अर्थानं कॅमेरावाला करत असतो बरं का। स्माइल प्लीज म्हटलं की कसलाही माणूस असू द्या, त्याच्या चेहऱ्यावरती हसू आलंच पाहिजे, आलंच पाहिजे, म्हणजे जगाला हसवण्याचं काम थोडक्यात चॅनलवाले करतात। एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी। त्यांचे आजोबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही अंतःकरणपूर्वक आभार, ज्यांच्यामुळे माझा परमार्थ चालू आहे। माझे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत। माझ्या वाणीला सुरुवात विठाला 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 विठाला। आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली। बऱ्याचदा कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर लोक विचारतात, ताई कीर्तन कथा प्रवचन आम्ही ऐकतो, संत महात्म्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवून दिला तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, परंतु कीर्तन माणसानं का ऐकावं? एकदा एका कीर्तनात मी एका आजोबांना प्रश्न केला, आजोबा माणसानं कीर्तन का ऐकावं? त्या आजोबांनी मला असं उत्तर दिलं, ताई आम्हाला देव मिळण्याकरिता आम्ही कीर्तन ऐकतो, देव मिळण्याकरिता आम्ही कीर्तन ऐकतो। पण मला ते उत्तर जरा पटलं नाही हो। मी त्यांना उत्तर दिलं, आजोबा आयुष्यामध्ये तुम्ही कितीही कीर्तन ऐका, ज्ञानोबरायांनी फार सुंदर दृष्टांत दिला, कालवनाची कुंजरी सुदलिया नवल सागरी, नोहीची माघारी परते जेवी। लवण म्हणजे मीठ, सांस्कृतिक शब्द आहे हा संस्कृतला। लवण म्हणजे मीठ आणि कुंजरीन म्हणजे हत्तीन। बाबा एका शिल्पकारानं काय केलं, एक मिठाची हत्तीन बनवली, मिठाची हत्तीन। मीठ कळतं ना सगळ्यांना, भाषा कळते ना सगळ्यांना व्यवस्थित, आवाज येतोय ना शेवटपर्यंत? कमीत कमी ताट बसा ना, फ्रेश बसा। सप्त्याच्या यादीमध्ये सगळ्यात लहान कीर्तनकार आम्हीच आहेत महाराज, कमीत कमी महाराजांच्या वयाकडे बघून तरी माणसानं फ्रेश बसलं पाहिजे ना। लवण म्हणजे मीठ आणि कुंजरीन म्हणजे हत्तीन। एका शिल्पकारानं एक मिठाची हत्तीन बनवली आणि त्यानं असा विचार केला, मी बनवलेली हत्तीन एकदा समुद्रामध्ये जातून तिला धुवून माघारी आणतो, जमेल का? त्यानं ती हत्तीन अशी पाण्यामध्ये बुडवली आणि वर काढली, आजी निघाली असेल का? नाही। ज्या पद्धतीनं मीठ समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर समुद्रमय होतं, मी त्या आजोबांना उत्तर दिलं, आजोबा
आयुष्यामध्ये तुम्ही कितीही कीर्तन ऐका, तुम्हाला देव तर मिळू शकत नाही, पण ज्या व्यक्तीनं आयुष्यात कीर्तन ऐकलं ती व्यक्ती स्वतः देव झाल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य कशाचं असेल तर ते कथा कीर्तनाचं सामर्थ्य आहे. आणि याचा रंग महाराज लागता लागता लागत असतो. अचानक कीर्तन प्रवचनाचा रंग हा लागत नाही. रंग लागत लागत लागेगा, रंग लागत लागत लागेगा, ब्रह्म जागत जागत जागेगा, रंग लागत लागत लागेगा. हा कथा कीर्तनाचा रंग आहे. संत महात्म्यांनी आम्हाला वेळोवेळी उपदेश केलं, बाबा आयुष्याचं सार्थकत्व करायचं असेल कथा कीर्तन प्रवचनाशिवाय आपल्याला पर्याय नाही. अशा सुंदर कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आजचा माझ्या नामदेवरायांचा अभंग आहे. आणि अभंग हा संतपर प्रकरणातील आहे. बारकाईनं विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक कीर्तनकाराला बंधन आहे, प्रत्येक कीर्तनकाराला नियम आहेत. पण पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं, काल्याच्या कीर्तनकारानं आणि जागराच्या कीर्तनकारानं आपली नियमावली पाळावी. मध्ये कुठलाही अभंग घेतला तरी चालतो. संतपर अभंग निवडला. एकादश स्कंदामध्ये फार सुंदर विषय आला बघा. भूतानाम तो देवचरितम सुखाचैच दुःखाचैच सुखाचैव हि साधूना त्वादृशामच्युतात्मना. भूत म्हणजे आपला देह आणि या देहाला देवाचं चरित्र सुखालाही कारणीभूत आहे आणि दुःखालाही कारणीभूत आहे. पण या जगाच्या पाठीवरती संत महात्मे असे आहेत, संतांचं चरित्र हे जीवाला फक्त आणि फक्त सुख देणार आहे. म्हणून मी आवर्जून कीर्तनात सांगत असते गड्या, अरे 2-4 पैशासाठी बाबा कुणाची लाचारी आणि गुलामगिरी करण्यापेक्षा, ऐका, 2-4 पैशासाठी कुणाची लाचारी गुलामगिरी करण्यापेक्षा कधीतरी आमचा माथा ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या समाधीवरती टेकवा महाराज. तुमच्या कपाळावरचं प्रारब्ध सुद्धा संत महात्मे बदलून टाकतील. जगाच्या पाठीवरती आमचं प्रारब्ध बदलण्याची ताकद महाराज संतांमध्ये. आणि एक सांगू, ज्यावेळी आपल्याला आयुष्यामध्ये असं वाटेल आता सगळं संपलं, लेकरा बाळांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं, त्यावेळी फक्त एक करा, जवळपास असलेल्या कोणत्या तरी संतांच्या समाधीला एकदा मनापासून मिठी मारा, मनापासून मिठी मारा गड्या. तिथं गेल्याच्या नंतर आपलं दुःख संत महात्म्यांसमोर व्यक्त करा. संत महात्मे आपल्या आत्यांतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत चरित्र माणसांना आवर्जून ऐकावं. काय अधिकार आहे संतांचा. थोडं शांत बसा, कारण एक तर आपल्याकडे वेळ राहिलाय कमी आणि कमी वेळेमध्ये आपल्याला 4ही चरण नाही सोडवता आले, कमीत कमी 1 चरण तर सोडावं लागेल. 2 चरणावाल्याला 1 चरण तरी पटवून द्यावं लागेल की नाही. आणि त्याच्यामुळे विनंती आहे गड्या, आपण कीर्तनात बसलो आणि माई मावल्या हो चपला सकट पाया पडून विनंती आहे, ज्या वेळी आम्ही कीर्तनात बसतो ना, कीर्तनात तरी आमचा डोक्यावर पदर असावा, खांद्यावरचा पदर कमीत कमी कीर्तनात तरी डोक्यावरती असावं. असू द्या, आता ना घेऊ, आता ना घेऊ, उद्यापासून काय असेल ते बघता येईल. महाराज साडी घ्यायला गेलं तर सगळ्यात जास्त पैसे आजी कशाला लागतात, कशाला लागतात, साडीच्या पदराला लागतात, बरोबर. मग पदरच घ्यायचा नसेल तर मालकाला सांगायचं, मालक उद्या गावात जा आणि बिना पदराची साडी मला. पदर म्हणजे स्त्रीची शोभा आहे महाराज, आणि तो पदर डोक्यावरतीच असला पाहिजे. म्हणून विनंती आहे, डोक्यावरती माणसानं कमीत कमी कीर्तनात तरी आपण पदर घेतला पाहिजे. असो, अभंग 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे. ज्या संत महात्म्यांच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर भगवान परमात्मा सहज प्राप्त होतो, त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये तुम्ही जा, असं नामदेवराया सांगतात. ऐका, या जगाच्या पाठीवरती संत अनेक आहेत, पण कसे, टिळे टोपी माळ देवाचे गबाळ, वागवी ओंगळ पोटासाठी, पोटासाठी
संत झाले कलिहित बहुत। या कलियुगामध्ये बाबा पोटासाठी भरपूर संत झाले। अधिकार हा जगाच्या पाठीवरती आगळा वेगळा आहे। काय अधिकार आहे संतांचा? अगदी लक्षपूर्वक ऐका। सज्जन गडावरती समर्थ रामदासांचं पोट दुखतंय ही गोष्ट माझ्या छत्रपती शिवबाराजांना कळाली। संतांचा अधिकार सांगते मी तुम्हाला। सज्जन गडावरती समर्थांचं पोट दुखतंय ही गोष्ट छत्रपती शिवबाराजांच्या कानावरती पडली। राजांनी घोड्याला टाच मारली, हातामध्ये तलवार घेतली आणि सज्जन गडाच्या दिशेनं राजे निघाले। गडावरती गेल्याच्या नंतर वैद्यराजांची भेट घेतली। वैद्यराज, माझ्या श्री गुरूंचं पोट दुखतंय, तुम्ही औषधी दिली नाही का? नाही दिली का तुम्ही औषधी? वैद्यराजांनी सांगितलं, राजे औषधी तयार आहे, पण तुमच्या गुरुवर्यांना औषधी देण्यासाठी वाघिणीचं दूध लागेल। कशाचं? शेळीचं नाही, मेंढीचं नाही, वाघिणीचं दूध लागेल। वाघिणीचं दूध। राजे म्हटले, वाघिणीचं दूध लागेल ना, मी घेऊन येतो। मी मनानं सांगत नाही महाराज, हा प्रसंग इतिहासामध्ये हस्तलिखित आहे। राजांनी गडावरून घोड्याला टाच मारावी, हातामध्ये तलवार घ्यावी आणि अरण्याच्या दिशेनं राजे निघाले। अरण्याच्या दिशेनं निघाले आणि वाघीण शोधतात। वाघीण दिसते का काय? वाघीण दिसते की काय? परंतु राजे संपूर्ण जंगल फिरले पण वाघीण काही कुठं दिसलीच नाही। आता मात्र काय करावं? वैद्यराजांनी तर वाघिणीचं दूध मागितलंय, आता काय करावं? काय करावं प्रश्न निर्माण झाला। परंतु शेजारी छत्रपती शिवबाराजांना एका झुडपामध्ये 2 वाघिणीची बारीक बारीक पिल्लं दिसली बाबा। राजांच्या मनात विचार आला, ज्या अर्थी पिलं या ठिकाणी आहेत त्या अर्थी वाघीण सुद्धा या ठिकाणी असली पाहिजे। राजांनी आपली तलवार काढली, सापकन त्या तलवारीचा आवाज केला। झुडपातली झोपलेली वाघीण जागी झाली। अरे कुणीतरी माझ्या पिलांवरती प्रहार करतय, कुणीतरी माझ्या पिलांवरती वार करतय। ती वाघीण धावून गेली राजांवरती। वाघीण राजांवरती धावून गेली। राजांनी अशी तलवार फेकली, ती वाघीण जागीच स्तब्ध झाली। वाघीण शांत झाली आणि त्या वाघिणीमध्ये आणि राजांमध्ये संवाद सुरू झाला। महाराज, राजे काय बोलतात हे वाघिणीच्या लक्षात येत नव्हतं, परंतु राजांच्या अंतकरणातला भाव मात्र वाघीण चांगलं ओळखत होती। आई तुळजाभवानीचा आशीर्वाद होता राजांना। आणि एक सांगू का, आता मध्ये कुठला तो पिक्चर आला, सय्यारा पिक्चर। अहो, सय्यारा पिक्चर बघितल्याच्या नंतर तरुण मंडळींची काही काही अशी अवस्था झाली महाराज, थिएटर मध्ये जाऊन कोण रडतय काय, कुणी खुर्चीवरून उड्या काय मारतय महाराज। पण सय्यारा आमचा आदर्श नसावा, आमचा आदर्श असावा छावा। छावा आमचा आदर्श असावा गड्या। कारण ज्या ज्यावेळी आम्हाला कर्म विचारलं जाईल, लक्षपूर्वक ऐका, ज्या ज्यावेळी आम्हाला कर्म विचारलं जाईल त्यावेळी आम्ही द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा सांगू, पण महाराज ज्या ज्यावेळी आम्हाला धर्म विचारला जाईल त्यावेळी आम्ही छत्रपती शिवबाराजांचा छावाच सांगणार। राजांमध्ये वाघिणीमध्ये संवाद सुरू झाला। राजे म्हणतात, आई तुझं आणि माझं काही वैरत्व नाही ग। वाघिणीला आई म्हणावं राजांनी। प्रसंग फार सुंदर सांगितला हा। राजांनी वाघिणीला आई म्हणावं, आई तुझं आणि माझं काही वैरत्व नाही ग। वाघिणीच्या दोन्ही डोळ्यामध्ये पाणी आलं। राजा, अरे माझी भाषा बोलतोस? माझी भाषा बोलतोस? काय नाव आहे रे तुझं? राजा दिसतोच। राजांनी सांगावं, आई या देहाला शिवाजी असं म्हणतात। अरे छत्रपती शिवाजी महाराज तुम्हीच का? हो आई, तो राजा मीच आहे। ती वाघीण मनातल्या मनात विचार करते, राजा अरे आम्ही प्राण्यांमध्ये चर्चा करतो रे। आम्ही प्राणी फार भाग्यवान समजतो स्वतःला। छत्रपतीच्या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला हे वाघीण असून तिला कळालं, आम्ही माणसं असून आम्हाला कळत नाही। काय काम काढलं रे राजा माझ्याकडे? बोल ना। आई माझ्या श्री गुरूंचं पोट दुखतंय आणि औषधी म्हणून मला तुझं दूध हवंय। ढसाढसा रडू लागली काका ती वाघीण। आणि वाघीण म्हणते, राजा अरे दूध दिलं असतं रे तुला, परंतु ज्यावेळी रामायण झालं आणि
आणि रामायणामध्ये त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी 24 प्राण्यांना श्राप दिला। त्या 24 प्राण्यांमध्ये माझा नंबर आहे आणि जगाच्या मालकानं मला असा श्राप दिलाय, वाघिणी जोपर्यंत तुझी पिलं तुला पीत नाही ना तोपर्यंत तुझ्या स्तनाला दूधच येणार नाही। राजा कसं दूध देऊ रे तुला? आई तुझं दूध काढायला मी समर्थ आहे। राजा सुवर्णाचं पात्र आणलंस का? कारण महाराज वाघिणीचं दूध एवढं तीक्ष्ण आहे, सर्वसामान्य भांड्यात ते दूध घेतलं तर त्या भांड्याला छिद्र पाडून ते दूध खाली जातं। राजा अरे सुवर्णाचं पात्र आणलंस का? हो आई मी घेऊन आलो। आणि वाघीण उभी राहिली। राजांनी वाघिणीच्या स्तनाला हात लावला महाराज आणि अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली। वाघीण ढसाढसा रडू लागली। राजा अरे कुठला मंत्र म्हटला, कुठला श्लोक म्हटला जिथं देवाची ताकद सुद्धा कमी पडली? राजांनी सांगावं आई मी कुठला मंत्र म्हटलो नाही, मी कुठला श्लोक म्हटलो नाही। आई मी माझे श्री गुरु तुकोबारायांचे अभंग गायले आणि तुझ्या स्तनातून दूध काढले। राजांनी तुकोबारायांचे अभंग म्हणून वाघिणीचं दूध काढावं आणि सज्जनगडावरती नेऊन द्यावं। माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे लक्ष द्या महाराज। अशक्य असणारी गोष्ट शक्य करण्याची ताकद फक्त आणि फक्त संत महात्म्यांमध्ये आहे। आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर माणसानं संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले उत्तम नर देहा पायो प्राणी उत्तम नर देहा पायो प्राणी इसका हित कछु करले संगत संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले। आयुष्यामध्ये संत महात्म्यांची संगती करावी आणि योग याग जप तप साधना करून जो भगवान परमात्मा सहजासहजी कुणाच्या स्वप्नातही जात नाही तो भगवान परमात्मा संतांच्या पायावरती आपला माथा ठेवला रे ठेवला। अकारण करुणावरून आलय भक्तवत्सल पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्याला फुकट प्राप्त होईल। अभंगाचं प्रथम संत पायी माथा धरित सद्भावी संत पायी माता ठेवित सद्भावे 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 पायी माता ठेवित सद्भावे संत 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 पायी माता ठेवित सद्भावे तेने बेटे देवा पे आप तेने बेटे देवा तेने बेटे देवा आपे आप तेने बेटे देवा आपे आप म्हणून संत खंड भजावे
संताचे बजावे ते बेटे संत अखंड बजावे म्हणून संताचे अखंड बजावे तेने भेटे देवा आपे आप तेने भेटे देवा आपे आप तेने भेटे देवा आपे आप सोनानी संताजी अखंड भजावे मनोनी संताजी अखंड बजावे मनोनी संताजी अखंड बजावे टाळी वाजवा एकदा. बसल्या बसल्या काही नाही, कमीत कमी टाळी तरी वाजवली पाहिजे. टाळी वाजवायचं सुद्धा आम्हाला सांगावं लागतंय महाराज. बसल्या बसल्या टाळी तरी, मी म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते पाठीमागं म्हणलंच पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आम्ही जे म्हणतो ते शब्द खालच्यांच्या लक्षातच येत नाही बाबा, आम्ही वेगळंच काहीतरी म्हणतो. महाशिवरात्रीचं कीर्तन झालं माझं पुणे परिसरात आणि तिकडं मी अभंग म्हणले बाबा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एक आजी अशा जवळच बसल्या होत्या. त्या आजीला म्हणलं, आजी म्हणा अभंग. त्या आजीनं काय ऐकलं काय त्या म्हणायला लागल्या, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे माय माझी चुलती. आमची कानपूर लाईन गेलेली असते बाबा, परंतु महाराज बसल्या बसल्या टाळी तरी माणसानं वाजवली पाहिजे कीर्तनामध्ये. अतिशय सुंदर सांगितलं. संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. संतांच्या पायावरती आपला माथा ठेवायचा. बरं, माथाच का ठेवायचा महाराज? या माथ्यामध्ये गर्व भरलेला आहे आणि मी आवर्जून सांगत असते, माणसानं उभ्या आयुष्यामध्ये 3 गोष्टीचा गर्व कधी करायचा नाही. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य याचा अभिमान कधी करायचा नाही. कारण ज्या व्यक्तीनं सत्ता, संपत्ती आणि तारुण्य याचा अभिमान केला तो महाभारतातला दुर्योधन झाला. पण ज्यानं सत्ता, संपत्ती आणि तारुण्य याचा सदुपयोग केला तो माझ्या जिजाऊचा शोभा झाला. माझ्या जिजाऊचा शोभा झाला. माणसानं आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा अभिमान करू नये, कारण प्रत्येक गोष्टीला चढ आहे तर उतार सुद्धा आहे. भोगरोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, रूपे जराय भयम, शास्त्रेवाद भयम, काये कृतांतात भयम. तुम्ही किती अभिमान करा, एखाद्या माणसाला बलाचा अभिमान असतो, बलाचा, पैलवानाला अभिमान असतो, पण भीती असते. माझ्यापेक्षा बलवान पैलवान जर माझ्या समोर आला तर त्याच्या पुढं माझा निभाव लागणार नाही. एखादा अभ्यासू असेल ना, अभ्यासू माणसाला ज्ञानाचा अभिमान असतो. माझ्यापेक्षा पंडित, माझ्यापेक्षा हुशार माणूस जर पुढे आला तर त्याच्या समोर माझा निभाव कसा लागेल. याच्या पलीकडे सांगू, ज्याला त्याला प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या सौंदर्याचा अभिमान असतो महाराज. तारुण्याचा गर्व असतो. मी कशाला आरशात पाहू, मीच माझ्या रूपाची राणी. आजी बरोबर ना? दिवसातून 1 पावडरचा डबा तर संपतोच. मला लागतो बाबा आता ज्याचं त्याचं ज्याने त्यानं बघून घ्यायचा. माणसानं कीर्तनात खोटं तरी कशाला बोलायचं. आता हे उगा फ्लॅश आहे, पावडर लावले म्हणून आम्ही गोरे दिसतो ना. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या तारुण्याचा अभिमान असतो. पण म्हातारपणाची भीती प्रत्येकाला असते. अरे म्हातारपणी आमचे सुद्धा पाय जाणार, आमचे सुद्धा हात निकामी होणार आणि म्हातारपणी दात पडल्याच्या नंतर तोंडातून नीट हवा सुद्धा बाहेर निघत नाही. देवाचं नाव काय आमच्या मुखातून बाहेर निघणार. वित्ते नृपालाद भयम. एखादा धनवान असेल, एखाद्याकडे पैसा असेल, धन संपत्ती असेल, त्याला चोराची भीती असते. माझा पैसा जर कोणी चोरून नेला तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. आणि शेवट सांगितलं, या जगाच्या पाठीवरती जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला एका गोष्टीची भीती असते. ती भीती म्हणजे मरणाची. आज ना उद्या, आता मला सांगा, कीर्तन संपेपर्यंत मी सुद्धा इथं ठणठणीत उभी राहते का नाही सांगता येते? खुशाल हा म्हणते बाई सगळी. आता हे उग मी तुमचंच सांगते, पण काका तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझ्यावर घेऊन सांगते. आपल्यातला प्रत्येक माणूस कीर्तन संपेपर्यंत इथं बसून राहतोय का नाही सांगता येते? नाही गड्या. जिंदगी एक किराए का घर है,
ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत, वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पडेगा। अंतकाळाला कोण कोणाचं नाही महाराज, सगळे फक्त आपल्या जन्मापर्यंत आहेत आणि अंतकाळाला नेवोनी निजविती स्मशानी, मानसी जाळी त्या ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी। अंतकाळाला कोण कोणाचं आहे महाराज, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला फेरा, राजा हो या रंग सभी का, अंत एक सा हो, सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दो जान को। अंतकाळाला कुणी नाही महाराज आपलं, प्रत्येकाला ज्याला त्याला मरणाची भीती असते, अहंकार हा प्रत्येकाकडे असतो, पण नामदेवराय म्हणतात आमचा गर्वानं भरलेला माथा, ज्या माथ्यामध्ये गर्व आहे ना, तो गर्व अहंकाराचा नाश करण्यासाठी संतांच्या पायावरती ठेवा। आणि मी बोलून जाईल, योग याग जप तप साधना करून कदाचित देव तुम्हाला सहज प्राप्त होईल महाराज, परंतु बहु अवघड आहे संत भेटी। संत महात्म्यांची भेट तुम्हाला सहजासहजी होऊ शकत नाही। संतांची भेट होण्यासाठी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, आमच्या अनंत कोटी भाग्याचा उदय व्हावा लागतो, तेव्हा आम्हाला संत महात्म्यांची भेट होते। मग जन्मामध्ये आम्हाला नाही देवाचं भजन करता आलं हरकत नाही, परंतु संत महात्म्यांचं भजन तरी आम्हाला करता यावं। तुम्ही म्हणाल ताई जगाचा मालक आहे देव आणि देवाचं नामस्मरण नाही करायचं, असं कसं बोलता? माझा मुद्दा असा आहे, देवापेक्षा संतांचा अधिकार हा श्रेष्ठ आहे। लक्षपूर्वक आहे का? देवापेक्षा संतांचा अधिकार हा श्रेष्ठ आहे, कारण ज्या ज्यावेळी भगवान परमात्मा अवतार घेतात, देवाचं कार्य एक, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी। देवानं चांगल्या माणसांना पायाजवळ जागा दिली, पण दुष्ट पापी लोकांचा संहार केला, विनाश केला। पण संतांचं कार्य देवाच्या उलट आहे महाराज, देवाच्या उलट आहे। संत महात्मे चांगल्या लोकांचा उद्धार तर करतात, पण जे दुष्ट पापी विचारांची माणसं आहेत ना, त्यांचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद संत महात्म्यांमध्ये। म्हणून देवापेक्षा संतांचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे। तुम्ही संतांचं भजन करा, संत महात्म्यांचं पूजन करा। अभंगाचं दुसरं चरण, मनोनी संताची अखंड भजावे, मनोनी संताची अखंड भजावे, मनोनी संताची अखंड भजावे, मनोनी संताची अखंड भजावे, मनोनी संतासी अखंड भजावे, मनोनी संतासी अखंड भजावे, मनोनी संतासी अखंड भजावे, मनोनी संतासी अखंड भजावे, मनोनी संताची अखंड भजावे, मनोनी संताची अखंड भजावे, मनोनी संताची अखंड भजावे, मनोनी
संतासी अखंड हा भजावे म्हणून संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा 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 म्हणून संतासी अखंड भजावे म्हणून संतासी अखंड भजावे म्हणून संतासी अखंड भजावे म्हणून संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे सदा त्यांचे चरणी व्हावे सदा त्यांचे चरणी व्हावे सदा त्यांचे चरणी व्हावे सदा म्हणून संतासी अखंड भजावे म्हणून संतासी अखंड भजावे म्हणून संतासी अखंड भजावे म्हणून संतासी अखंड भजावे अखंड भजावे म्हणून संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा संत महात्म्यांचा अखंड अविरतपणे भजन पूजन करावं. पण याच्या पलीकडे सांगेल माई माऊल्या हो अगदी लक्षपूर्वक ऐका. नाही आम्हाला संत महात्म्यांची संगती करता आली हरकत नाही, नाही आम्हाला गाथा ज्ञानेश्वरीचा स्पर्श झाला हरकत नाही, आपल्या पार्टीचं कीर्तन आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते बरं का, लक्षपूर्वक ऐका. पण आमचा खरा परमार्थ कुठला अगदी लक्षपूर्वक ऐका. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा एका माई माऊलीच्या 9 वेळा पाया पडले. किती वेळा? किती वेळा? इथले माणसं मुके आहेत का? बोलता येतं ना सगळ्यांना. आणि ह्यांचं कसंही माहितीये का, घरी तोंड बंद केलं तरी अगप राहत नाही, इथं बळच म्हणावं लागतं थोडं बोला थोडं बोला. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा एका माई माऊलीच्या 9 वेळा पाया पडले, पण ती माई माऊली एकदाही देवाच्या पाया पडल्या नाही, एकदाही. सीता मातेला थोडा राग आला. सीता मातेनं सांगितलं देवा अहो लाज आहे का त्या बाईला? असंच असतं ना आजी, आपलं काय अजून झालं नाही त्याच्यामुळे आपल्याला काय कसल्याच गोष्टीचा अनुभव नाही अजून, म्हणून तुम्हाला पटपट विचारते तो तुम्ही सांगा ना. असू द्या, कारण तुमच्यात बघायचं आणि तुम्हालाच सांगायचं अनुभव येईपर्यंत. अनुभव आले मग अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. सीता मातेला राग आला देवा अहो काय वाटतं का त्या माई माऊलीला? तुम्ही जगाचे मालक आहात, 9 वेळा पाया पडले त्या माई माऊलीनं, एकदाही तुमचं दर्शन घेऊ नये. भगवंतानं सांगितलं सीते अगं दिलेला शब्द माघारी घे ग, असं बोलू नको. सीता माता म्हणतात काय देवा काय आहे असं त्या बाईमध्ये? भगवान परमात्म्यानं दिलेलं उत्तर म्हणजे आपल्या स्त्री जन्माचा सार आहे बघा. भगवंताला भगवान परमात्मा सीता मातेला सांगतात सीते अगं ती माई माऊली दिवसातून 3 टाइम तिच्या नवऱ्याच्या पाया पडते, म्हणून मी 9 वेळा तिच्या पाया पडलो. लक्षात आलं? घुसलं डोक्यात गेलं काही डोक्यात का? नळी फुंकली सोनारेने इकडून तिकडून गेले अरे असं तर काही झालं नाही ना. असं काही झालं नाही ना. आपला खरा परमार्थ तो आहे गड्या. त्या मातेचं नाव आहे माता लोपामुद्रा. लोपामुद्रा. एकाही देवाचं भजन केलं नाही, कुठल्याच भगवंताचं नाव घेतलं नाही, पण सकाळ संध्याकाळ दुपार आपल्या मालकाचं दर्शन घेतलं. पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, आपल्या पतीला नित्य मानिते देवा समान. पतीला राग तरीही घेते समजून, अपराधाची क्षमा मागते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण, तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. हा आहे आपला खरा परमार्थ. नाही आम्हाला देव
होता आला हरकत नाही, नाही आम्हाला संत होता आला हरकत नाही, पण माणूस म्हणून जन्माला आलो गड्या, आम्हाला माणसं टिकवता आली पाहिजे, माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आणि आज जागतिक मैत्री दिन आहे महाराज, जागतिक मैत्री दिन. व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती तुम्ही 50,000 मित्र कमवालो, पण आमचा खरा मित्र 50 वर्षाच्या नंतरही तुमच्यावरती थोडं दुःख आलं तर स्वतःच्या भावासारखं त्या दुःखाला सामोरं जाणारा मित्र आमचा असावा गड्या. मैत्री सांगितली जगाच्या पाठीवरती. भगवान श्रीकृष्णाची आणि सुदाम्याची सगळं देऊन टाकलं, सुदाम्याला सगळं देऊन टाकलं. काय घेतलं? फक्त तांदूळ घेतले आणि प्रेम घेतलं. प्रेम के भूखे प्रेम के तंदूल, प्रेम के भाव से खाने लगे हैं, तंदूल के दानों में दिन का दैन्य दरिद्री चबाने लगे हैं. एक एक मुट्ठी में एक एक लोग सुदामा के भाग में जाने लगे हैं. त्रिभुवन पति की देख उदारता, तीनों भवन थरथराने लगे हैं. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोग का वैभव मित्र को सौंप दिया है. तीसरी मुट्ठी में देने चले तो वैकुंठ लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास भी दान दे रहा, कैसा दानी ये मेरा पिया है. अपना निवास भी दान दे रहा, कैसा दानी ये मेरा पिया है. मैत्री करावी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखी. सगळं देऊन टाकलं आपल्या सुदाम्याला, मित्राला, पण घेतलं नाही तो विषय वेगळा आहे. आज जागतिक मैत्री दिन आहे महाराज. आम्हाला आयुष्यामध्ये मी सांगत असते नेहमी, जीवन जगत असताना नातं जोडणं फार सोपं आहे महाराज, फार सोपं आहे. पण अवघड आहे ते नातं शेवटपर्यंत टिकवणं. जोडणं सोपं आहे पण टिकून ठेवणं फार अवघड आहे गड्या. ते टिकून ठेवायचं असेल तर आज आम्हाला चांगले विचार पाहिजे. चांगले विचार आम्हाला संत महात्मे छत्रपती शिवबाराजे देतात. चांगल्या विचारांची जोड जर आम्हाला असेल तर परमार्थ आमचा घडेल. पण माणूस असा जन्माला आला काका, माणूस परमार्थात सुद्धा स्वतःचा स्वार्थ बघणार हो. परमार्थ तरी निस्वार्थ भावनेनं करावा ना, पण तिथं स्वार्थ बघणार. एकदा माई माऊल्यावर काय झालं, मी लय लांब गेले होते एका भागात कीर्तनाला, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर 35 वर्षाचा माणूस असेल बाबा माझ्या जवळ आला. 500 रुपये ठेवले पुढं, मला म्हणला ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता माणूस साधी रुपयाची चुन्याची पुडी सोडित नाही, मी 500 सोडित असते का बाबा? 500 सोडीन होय कोणी? त्यावेळी मी जॅकेट घातलं होतं, जॅकेटला 3-3 खिसे होते. म्हणजे आता मी जॅकेट घातलं नाही म्हणजे माझ्याकडे पैसे ठेवायला जागाच नाही, असा गैरसमज काय तुम्ही करून घेऊ नका. म्हणे ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं बोला. ताई 7 वर्ष लग्नाला झाले अजून काही पोरगच होईना. आता काका मला जर हे पोरगन पोरगी जर सांगता येत असतं, मी कशाला कीर्तन करीत हिंडले असते. गावाकडे मठ बांधला असता एखादा, तिथं लोक मला भेटायला आले असते केळं सफरचंद घेऊन, दक्षिणा ठेवली असती मस्तपैकी. पण आता 500 घ्यायचे म्हणल्यावर काहीतरी उत्तर द्यावं लागेल. त्यांना सांगितलं, अंदाजेच सांगितलं, कारण मला माहित होतं त्या गावात काय परत मी कीर्तनाला जाणार आणि गेले तरी त्यांना काय ओळख देणार. मी अंदाजेच सांगितलं, म्हणलं काका 5 पंढरपूरच्या वाऱ्या करा, तुम्हाला पोरग झालंच समजा. अंदाजेच सांगितलं मी. पण त्यानं माझा नंबर मागितला हो. पण मी लय चॅप्टर महाराज, रोज एका गावचं पाणी आम्हाला. मी चुकीचाच नंबर दिला. आणि बरोबर वारीचे दिवस असे जवळ आले, त्यानं मला फोन केला, ताई अगोदर नंबर लागला नाही काका, ते आपल्यापेक्षा चॅप्टर निघाले. भास्कर मामाने कशा युट्यूबला माझे 5 कीर्तन ऐकले मग नंबर सापडला. त्यानं युट्यूबला माझं नाव टाकलं आणि नंबर काढला. बा मला फोन लावला, ताई तुम्ही म्हणल्या होत्या आमक्या आमक्या गावात कीर्तन झालं तुमचं आणि 5 वाऱ्या करायला सांगितल्या, आता तुमच्या सोबतच मला वारी करायची, सोबतच करायची म्हणले.
ठीक आहे म्हटलं, 2 वाऱ्या केल्या बा त्यांना सोबत बाबा. खोटं सांगत नाही हो, त्याला सहज जरी बघितलं तरी मला घाम यायचा, मला भीतीच वाटायची. 2 वर्ष गेले काय 3ऱ्या वर्षी ज्ञानोबराय तुकोबरायांची कृपा झाली असेल. 3ऱ्या वारीच्या वेळी झालं ना त्याला पोरग. ह्या वर्षी त्यानं काही मला फोनच केला नाही. मी फोन केला, म्हणलं का हो या वर्षी वारीला नाही यायचं का? काय म्हणले, प्रांजलताई तुम्ही बोलता, आता झालं ना पोरग, आता कशाला वारी करू. म्हणजे जोपर्यंत आम्हाला पोरग होत नाही तोपर्यंतच वारी करायची होती का? हा आमचा स्वार्थाचा परमार्थ झाला. पण माणसानं निस्वार्थी असावं गड्या. जननी पुत्राय धेनुर्वत्साय गुरु शिष्याय. आई लेकरावरती जसं निस्वार्थ प्रेम करते तसं आमचा निस्वार्थपणाचा परमार्थ असावा. गाई वासरावरती जसं निस्वार्थ, गुरु शिष्यावरती जसं निस्वार्थ प्रेम करतात, अगदी तसा निस्वार्थ भावनेचा परमार्थ आमचा असावा. आणि ज्यावेळी आम्ही निस्वार्थ भावनेचा परमार्थ करू, भगवान परमात्म्याची आपली भेट होईल. आणि भगवान परमात्मा ज्या पद्धतीनं भक्ताचं संरक्षण करतो त्या पद्धतीनं आमचं सुद्धा संरक्षण करेल महाराज. भगवंताचं अंतकरण विशाल आहे, अनंत ब्रह्मांडे की रोमी ऐसे दडे, एवढा विशाल भगवान परमात्मा आहे. अनंत ब्रह्मांड त्याच्या एका रोमामध्ये सामावतात. पण ज्यावेळी भगवान परमात्मा भक्तांच्या जागेवरती, भक्तांच्या ठिकाणी येतात, त्यावेळी ते स्वतःचं देव पण विसरून जातात, देव पण विसरून जातात गड्या. आवाज द्यावा आणि भगवंतानं धावून यावं. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. ज्या ज्यावेळी भक्तावरती संकट येईल त्यावेळी भगवंतानं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यावं आणि स्वतःच्या पितांबराच्या छायेनं त्यांचं संरक्षण करावं. आणि संतांचा, भक्तांचा अधिकार एवढा आहे महाराज, ज्याने हे विश्व निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला कामाला लावायची ताकद संतांची आणि भक्तांची आहे गड्या. भगवान परमात्म्यानं संतांच्या घरी राबावं. कोणत्या कोणत्या संतांच्या घरी काम केलं तसं बारकाईनं विचार केला तर सगळ्यांच्याच घरी काम केलं भगवान परमात्म्यानं. पण सगळ्यात जास्त 36 वर्ष माझ्या नाथबाबांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जसे चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्यांचे पाये, अनन्य भक्ती भाव निळावंती तसे पाये. एकनाथा वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाये, ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. भगवान परमात्म्याला अनन्य भावानं, भक्तीनं, श्रद्धायुक्त अंतकरणानं शरण गेलं रे गेलं. आपलं सुख दुःख निवारण करण्यासाठी भगवान परमात्मा धावत येईल. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावानं, भक्तीनं, श्रद्धायुक्त अंतकरणानं देवाचं चिंतन केलं तर भगवान परमात्मा आपली चिंता दूर करण्यासाठी आपल्यामध्ये येईल. म्हणून एकदा सगळ्यांनी आपले 2 हात वर घ्या. मृदुंगाचार्य तुम्ही ना घेऊ, घ्या जरा लांब लांब, दिसू द्या भगवान परमात्म्याला. आपल्या गावामध्ये नाम सोहळा चालू, एक आसन त्यांनी एक घ्या, 2 आसन 2.
राहू द्या पाठ तीन वाजतो राशेच लांब लांब आणि टाळी वाजवायची हा 1 2 3 1 2 3 1 2 3 विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई बार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई 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 पंढरीनाथ भगवान महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय गब्बार कुमाजी जय जय गब्बार कुमाजी विठोबार कुमाई घ्या सगळ्यांनी आपले दोन्ही हात खाली वर करायचं सांगावं लागतं महाराज सगळ्यांना असो न सांगता तुम्हा कळते अंतर माझ्या अंतकरणातला भाव ओळखला संतापाई माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून संतासी अखंड भजावे त्यांची चरणी व्हावे लीन सदा संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणून संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा ज्या संत महात्म्यांचं गुणगान गायल्याच्या नंतर भगवान परमात्मा घरी येतो राब राब राबतो संतांचं भजन केल्याच्या नंतर जर आम्हाला पुण्य प्राप्त होतं नाही का ना आमचं नाव घेतल्याच्या नंतर बाबा गावचा उभा सप्ता बंद पडतो संतांचं नाव घेतल्याच्या नंतर तुका म्हणे पापे जाती संतांची जपे अशा संत महात्म्यांच्या संगतीची इच्छा नामदेवराय म्हणतात मला अपेक्षित आहे असं काही नाही सर्व जड जीवांनी संतांच्या संगतीची अपेक्षा करावी यातही नवल नाही ज्यानं हे विश्व निर्माण केलं असा अकारण करुणावरून आलंय भगवान परमात्मा त्यालाही वाटतं आम्ही संतांच्या संगतीमध्ये जावं अभंगाचं शेवटचं चरण नाम म्हणे देवा येची संत संगा नाम म्हणे देवा येची संत संगा संत संगा नाम म्हणे देवा येची 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 संत संगा आम जीवन जन्मोजन्मी आम जीवन जन्मोजन्मी मनोनी संत अखंड भजावी मनोनी संत संग अखंड भजावी आम जीवन जन्मोजन्मी आम जीवन जन्मोजन्मी मनोनी संत अखंड भजावे मनोनी संत अखंड भजावे देव आपे आप तिने भेटे देव आपे आप मनोनी संत संग अखंड भजावे मनोनी संत
संग अखंड बाजावे अखंड बाजावे नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीव लगा जन्मो जन्मी म्हणून संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा यथामती यथावकाश आपल्या अभंगाचा धावता भावार्थ बघण्याचा प्रयत्न केला. माई माऊल्या हो पुरुष वर्ग आपल्या कीर्तनातून जरी काही घेऊन नाही गेले, माई माऊल्या हो माझी एक विनंती असेल गड्या तुम्हाला. खऱ्या अर्थानं मी बोलून गेले, देव संत आम्हाला नाही होता आलं बाबा, माणूस तरी माणसाला होता आलं पाहिजे. आणि श्रावण महिना सुरू झाल्याच्या नंतर माई माऊल्या हो सणांना सुरुवात होते. आणि श्रावण महिन्याचा पहिलाच सण कोणता असतो? पंचमीचा. पंचमी केली ना सगळ्यांनी? हा, ते सण बाजूला, पण हिच्यापेक्षा माझी साडी चांगली दिसली पाहिजे, तिच्यापेक्षा माझ्या गळ्यात जरा चांगले दागिने असले पाहिजे. म्हणजे एकमेकाला जळवण्याचा सुद्धा शेजारी असू द्या, तो विषय आपला नाही. परंतु श्रावण महिन्याचा आपला दुसरा सण आहे रक्षाबंधनचा सण. महाराज हल्ली असे प्रसंग बघायला भेटतात, एका ताटात जेवणारे बहीण भाऊ, एका ताटात जेवणारे बहीण भाऊ, एक कुणीतरी बाई येते आणि त्या दोन भावांमध्ये ताटातूट होते. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत तुम्हाला तुमचा माहेरचा उंबरठा आहे माई माऊल्या हो. परंतु एक सांगू, जोपर्यंत तुम्हाला तुमचा भाऊ आहे ना तोपर्यंत सगळ्या संकटाला तोंड देण्याची हिम्मत त्या ठिकाणी तुमच्यामध्ये आहे. आणि तुम्हाला विनंती आहे गड्या, कधीतरी घ्या आपला मोबाईल आणि आपल्या बहिणीला एखादा फोन करा, एखादा फोन करा गड्या. ज्ञानोबराया मुक्ताईंचं नातं होतं. आज ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ निर्माण झाला का तर मुक्ताईनं ज्ञानोबरायांना उपदेश केला. योगी पावन मनाचा असा हे अपराध जनाचा. आज मुक्ताई नसत्या तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सुद्धा आम्हाला भेटला नसता. काय ते भावंडांचं नातं. घ्या मोबाईल, कधीतरी आपल्या बहिणीला फोन लावा, प्रेमानं तायडे दोन शब्द बोला, दुसरं काही लागत नाही हो बहिणीला. आणि एक सांगेल, बहीण आयुष्यामध्ये अशी असावी जिनं भावाकडे कधीच काही मागू नये, पण भाऊ मात्र असा असावा न मागता आपल्या बहिणीला त्यानं सगळं देऊन टाकावं, ओवाळणीमध्ये सगळं देऊन टाकावं, जे तिला पाहिजे ते देऊन टाकावं. आपली नाती जपण्याचा प्रयत्न करा, कारण ही नाती आयुष्य एकदाच आहे. आयुष्य गेल्याच्या नंतर पुन्हा मिळणार नाही. महाराज काय भरवसा आहे या जीवनाचा, क्षणभंगूर नाही भरवसा, या आयुष्याचा काही भरवसा नाही. आपले नाते टिकवा. आणि हात जोडून विनंती आहे, हल्ली बऱ्याचदा सगळे म्हणतात मुली भेटत नाही, मुली भेटत नाही. महाराज मुली भरपूर आहेत, भरपूर मुली आहेत, परंतु मुलींच्या अपेक्षा इतक्या वाढल्या, इतक्या वाढल्या. मुलींच्या अपेक्षा कमी, त्यांच्या आयांच्याच अपेक्षा इतक्या वाढल्या. तुम्ही अपेक्षा थोड्या कमी करा, यम इतका हानीन मारस तुम्हाला. अपेक्षा थोड्या कमी कराव. आपली मुलगी तुम्ही एवढी मोठी बनवा, एवढी मोठी बनवा. मी सांगेल आपल्या मुलीला कलेक्टर बनवा, पण तुमच्या मुलीला चपाती लाटताच आली पाहिजे महाराज. तुमच्या मुलीला सासू सासऱ्याचा आदर हा करताच आला पाहिजे. आणि ज्या घरात जास्त पैसा आहे, ज्या घरात गाडी बंगला आहे, हे सगळं बघण्यापेक्षा ज्या घरात चांगले संस्कार आहेत आणि ज्या घरातला मुलगा कर्तृत्ववान आहे त्या घरात आपली मुलगी द्या महाराज. एखाद्या नोकर माणसाची मोलकरीण म्हणून जगण्यापेक्षा शेतकरी राजाची राणी म्हणून तुमची पोरगी जीवन जगेल. आपली मुलगी चांगल्या घरामध्ये द्या. आणि पुरुष वर्ग, मला तुम्हालाही एक विनंती आहे, ज्यावेळी आपला मुलगा घराच्या बाहेर जातो, आपल्या मुलाला फक्त एक शिकवण द्या राजा, अरे स्वतःच्या बहिणीसाठी कसं वाघासारखं जगतो, अरे दुसऱ्याच्या बहिणीसाठी श्वान होऊ नको, कुत्रा होऊ नको. परश्री माते करणामध्ये धारण आहे. परंतु कार्यक्रमाची नियोजित वेळ खऱ्या अर्थानं
9:30 वाजलेत आणि 9 ते 11 कीर्तन म्हटलं तर 11:30 11:15च्या पुढं गेलं तरी काही वाटत नाही, परंतु 7 ते 9 कीर्तनाचा जो टायमिंग असतो ना, 7 ते 9 थोडं घड्याळ पुढं सरकलं, सगळ्यांना भुका लागलेल्या असतात. मग सगळे म्हणतात खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. कीर्तनातच आम्हाला सुख दिसत नाही गड्या, सगळ्यांना भुका लागलेल्या असतात. असो, कधी हा वेळ निघून गेला मलाही कळलं नाही. आणि अवघ्या नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग अवघ्या अगदी 2 तासामध्ये या 2 चरणवाल्याला समजेल का हो बाबा? नाही. परंतु माझ्या वारकरी संप्रदायामध्ये डॉक्टरेट PhD झालेली माणसं आहेत, डॉक्टरेट PhD झालेली माणसं आहेत. आणि वारकरी संप्रदाय हा सामान्य संप्रदाय नाही. आतापर्यंत कित्येक गाणे आले, कित्येक पिक्चर आले न वर्षभराच्या नंतर निघून गेले, परंतु रूप पाहता लोचनी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आता विश्वात्मके देवे. हे सगळं जशाच्या तसं आहे का? अरे याला स्पर्शच माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचा झालाय. हे सामान्य नाही महाराज. वारकरी संप्रदाय जगाला पुरून उरणारा संप्रदाय आहे. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा. अंतकरणामध्ये एकमेकांविषयी तळमळ असू द्या, प्रेम असू द्या, चांगले विचार धारण करा. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु कार्यक्रमाची नियोजित वेळ खऱ्या अर्थानं संपलेली. काका तर मला 9च म्हणले होते, पण महाराज मलाही पटलं पाहिजे, पटलं पाहिजे. 9ला कीर्तन संपवायचं म्हणलं मला काय आहे का नाही? हा, निस्तच पाकिट घ्यायचं काम करायचं नाही घड्या, नाही घड्या. माझं असं म्हणणं नाही महाराज लोकांनी पाकिट घेऊ नये. महाराज लोकांनी पाकिट अवश्य घ्यावी महाराज, परंतु 2 तासामध्ये समाजाला जे लागतंय तेच दिलं पाहिजे. उगा विनोद सांगायचा, इकडचा तिकडचा चुटकुला सांगायचा, याला कीर्तन म्हणत नाही. तुम्ही मानधन अवश्य घ्या, परंतु संत, ग्रंथ आणि पंत, भगवंत याच्या व्यतिरिक्त आपल्या वाणीतून एकही शब्द जाणार नाही याची मात्र दक्षता प्रत्येक कीर्तनकारानं घेतली पाहिजे गड्या. मलाही थोडं पटलं पाहिजे. म्हणून आज 9:30 वाजले तरी तुम्ही सगळे या ठिकाणी फ्रेश बसले आहात. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर माझ्या वाणीतून चुकीचा गेला असेल, माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून माझं मला परत द्या. पण जे नक्की काही बरोबर असेल ते ज्ञानोबाराय तुकोबारायांचा माझ्यावरती असणारा आशीर्वाद म्हणून आत्मसात करा. 39 वर्षापासून आपला नामसप्ताह सुरू आहे, परंतु मी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि मारुती रायांच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण बसलेला आहोत. त्यांच्या चरणी एक प्रार्थना करेल, हे देवा, हे परमेश्वरा, या सप्ताहाची शताब्दी इथं बसलेल्या माणसांच्या हातूनच घडावी. त्यासाठी भगवान परमात्म्यानं सर्वांना उदंड आयुष्य द्यावं, भरभरून संपत्ती द्यावं. आदरणीय भास्कर काका वेळोवेळी संपर्क करत होते महाराज. आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणं सोपं नाही गड्या. हे ज्याच्याकडे असतं ना त्यालाच कळतं कुडून कुडून घाम निघतो. सोपं नाही महाराज. एखादे महाराज जर कीर्तनामध्ये गावात आले नाही ना, काय बोलणे खावं लागतात ना महाराज. तारीख देणाऱ्याला विचारायचं. अतिशय मनापासून काकांची धडपड होती, ताईच्या आग्याला या, असं करा तसं करा. प्रेमाची माणसं भेटली. वारकरी संप्रदायामध्ये दुसरं काही नाही कमवलं तरी चालेल, प्रेमाची माणसं मात्र कमवता आली पाहिजे. असो, तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी पुन्हा एकदा माझा दंडवत. माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली. टाळी वाजवा, भजन करा. तुकाराम 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 जय जय विठ्ठल. बोलू पुरी विडी वाकुडी उत्तरी क्षमापराध महाराज उच्चारिला अधिकार पुला. क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणी ज्ञानेश्वरा राखा पाया पासी करा करा विठ्ठल श्री
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।